काही लोक युतीचा धर्म पाळत नाही तसं जयकुमार गोरे यांचं म्हणणं आहे। बारामतीमध्ये सहकार्याची भूमिका आहे। माढा मतदारसंघात देखील सहकार्य हवं। भाजप आमदार जयकुमार गोरे यांचं हे वक्तव्य। आमच्या बैठकीनंतर अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा झाली। आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार आहोत असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे। मध्ये युतीचा धर्म पाळला जात नाही दादा गटाकडून अशी वारंवार तक्रार येत होती। उमेदवार बदलाची मागणी केली जात होती। नाही, मुळातच काही लोकांचा आपण पाहिला असेल की काही लोकांचा विरोध होता आणि युतीचा धर्म काही लोक पाळतात, काही लोक पाळत नाही आहेत, अशी परिस्थिती आहे। त्या संदर्भातली वस्तुस्थितीची माहिती पक्षाच्या नेतृत्वाला देणं अपेक्षित होतं, ती दिलेली आहे। त्या संदर्भात वरिष्ठांची चर्चा होतील आणि त्यातनं मार्ग निघेल। माढ्यात सहकार्य झालं नाही तर बारामतीत सहकार्य होणार नाही अशी काही भूमिका आहे? अशी भूमिका असायचं काही कारण नाही। शेवटी बारामतीत सहकार्याची अपेक्षा आहे, त्यावेळी माढ्यामध्ये पण सहकार्य केलंच पाहिजे। कधी मार्ग निघतील? महायुतीत आलबेल नसेल तर मग काय? महायुती बिलकुल आलबेल आहे आणि ज्या ज्या ठिकाणी काही इश्यूज आहेत ते इश्यूज सोडवून निवडणूक आम्ही करू आणि अगदीच त्याच्यामध्ये काही अडचण आली तरी आलेल्यांना सोबत घेऊन त्यांचा सन्मान करून ही निवडणूक करू, गेलेल्यांना रामराम करून निवडणूक करू। देवेंद्रजी काय म्हटले? देवेंद्रजींनी योग्य ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यातून योग्य ठिकाणी मार्ग निघेल। असं कळतं की देवेंद्रजींनी दादाशी बोलणं केलं फोनवरून आता या सगळ्या याच्यात? दादांशी बोलणं तर नेहमी त्यांचं होतं। आज तुमच्या बैठकीनंतर नाही, चर्चा तर केली असेल आणि चर्चा झाली आहे, पण त्या संदर्भात दोघांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे। बैठकीनंतर चर्चा झाल्याची माहिती आहे आम्हाला। चर्चा तर झाली असेल। झाली। सुटला तिढा, माडाचा तिढा सुटला का असं म्हणता येईल महायुतीतला? तिढा सुटायला काही अडचण येणार नाही आणि तिढा सुटला किंवा नाही सुटला तरी निवडणूक आम्ही फुल ताकदीनं लढतो। धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।